आपल्या समाजात ना बॉडी शेमिंग खूप आहे. आपल्याकडे मुलगी जेव्हा वजनाने खूप कमी असते तेव्हा तिला म्हटलं जातं की खूप अशक्त आहे, आणि मुलीचं वजन जेव्हा खूप जास्त असतं तेव्हा तिला सांगितलं जातं की ती खूप लठ्ठ आहे. आणि दोन्ही मुलींना जेव्हा बाळ राहत नाही तेव्हा त्यांना हे सांगितलं जातं की ते त्यांच्या वजनामुळे होत नाही. लक्षात ठेवा, जर एखाद्या जोडप्याला बाळ राहत नसेल ना, तर वजन सोडून अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे सुद्धा त्यांना प्रॉब्लेम्स होत असतील. तर लगेच कुणाच्या वजनावर कमेंट करून प्रेग्नन्सी राहणार नाहीये. एखाद्या जोडप्याला जर प्रेग्नन्सी मिळत नसेल तर गरजेचं हे आहे की त्यांचं डिटेल एका फर्टिलिटी एक्सपर्ट करून इव्हॅल्युएशन करून घेतलं पाहिजे. आणि ऑफकोर्स जर आम्हाला दिसलं की एखाद्या पेशंटचं वजन जास्त आहे तर आम्ही त्यांना सांगू शकतो डाएट, एक्सरसाइज या टिप्स. पण फार कमी लोकांना केवळ वजनामुळेच इन्फर्टिलिटी होते. लक्षात ठेवा, मेजॉरिटी लोकांना वजन कमी असेल किंवा खूप जास्त असेल तर फक्त याच कारणामुळे इन्फर्टिलिटी असते असं नसतं. याचबरोबर त्यांच्यात हॉर्मोन इम्बॅलन्स असतात, पुरुषांमध्ये कित्येक वेळेला स्पर्म काउंटचे प्रॉब्लेम असतात, आणि हे रिझन असतात त्यांना बाळ न व्हायचे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर एखादं जोडपं ट्राय करत असेल तर त्यांच्या वजनावर कमेंट नका करू. त्यांना फर्टिलिटी एक्सपर्टकडनं इव्हॅल्युएशनची गरज आहे, ना की त्यांच्या वजनावर कमेंट्सची.